क्योंकि आज महाराष्ट्र में सबसे बड़ा प्रॉब्लम कौन सा है, तो वो जो किसान है वो प्याज का जो किसान है, प्याज कौन पकाता है? कराड़ सर, आप तो मराठवाड़ा से आते हैं, आपके वो कोई जागीर नहीं होता जिसके पास बहुत सारी जमीन है। प्याज वाला जो किसान होता है वो कम पानी में, जिसके पास कम लैंड होता है, उसका वो ही किसान प्याज की खेती करता है। तो उसके लिए आपने टैक्स लगाया है, और वो भी एक तो 40% टैक्स लगाया था, उसके बाद अभी एक्सपोर्ट बैन कर दिया है और पूरा क्रैश हो गया उसका प्राइस। तो प्याज का किसान, जो छोटा किसान है, उस पे आप ये अन्याय करेंगे? तो आज सारे जो किसान हैं वो आंदोलन कर रहे हैं। मेरी विनती है इस सरकार से कि एक तरफ आप बोल रहे हैं कि हम दुगनी करेंगे उनकी इनकम, और दूसरी तरफ आप टैक्स लगा रहे हैं और एक्सपोर्ट बैन कर रहे हैं। They are consistently inconsistent. This is the quality of this government when it comes to farmers policy. और 40%, इस देश का सबसे बड़ी उद्योगपति भी 40% टैक्स नहीं भरता, लेकिन मेरे सबसे बड़ा छोटा जो किसान है वो 40% टैक्स इन्होंने लगाया। ये कौन सा न्याय हुआ सर? सुप्रिया सुळे यांचंही निलंबन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं निलंबन करण्यात आलंय। आजही 59 खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। ये बुरी बात हुई आज, और हम सबका हम क्या कर रहे थे, हम किसानों के लिए खड़े हो रहे थे। किसान और जो इंक्वायरी करनी है उसके लिए तो बोल रहे थे, तो अगर किसान के लिए कुछ मांग करे तो आप हमको सस्पेंड करेंगे, और जिसने गलती की वो अंदर बैठा है, और हम जो किसान के लिए, गरीब के लिए, बच्चों के लिए सवाल कर रहे हैं तो उसको आप निकालेंगे पार्लियामेंट से। ये तो इमरजेंसी हो गई। हे ट्रिपल इंजिनचं जे खोक्याचं सरकार आहे हे अतिशय असंवेदनशील आहे। मग शेतकरी असो, दुधाचा भाव असो, सोयाबीनचा भाव असो, आजही आमच्या मीटिंगमध्ये दूध, सोयाबीन, कांदा, इथेनॉलचे प्रश्न, असे अनेक शेतकऱ्याच्या निगडीत जो हमी भाव मिळत नाहीये याची सविस्तर चर्चा आमच्याही मीटिंगमध्ये झाली। पण कांदा आणि इथेनॉल बद्दल सरकार जे सातत्याने धोरण बदलतोय त्याच्यात सरकारचं काही नुकसान होत नाही, भरडलं जात आहे सर्वसामान्य शेतकरी। आणि मी अशा म्हणजे ज्याला पॉलिसी पॅरालिसिस म्हणतात असं शेती खात्याबद्दल या केंद्र सरकारचं धोरण आहे। मग आमचा कांदा जर एक्सपोर्ट दुसऱ्या देशात जात असेल आणि आमच्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळत असतील तर या सरकारला प्रॉब्लेम काय? म्हणजे शेतकऱ्याचा सगळ्यात विरोधी सरकार कुठलं असेल तर आजचं केंद्र आणि महाराष्ट्राचं सरकार आहे। तुम्ही का नाही, एरवी पालकमंत्री बदलण्यासाठी तुम्ही 10 वेळा दिल्लीला जाता, पण कांद्याला हमी भाव मिळाला नसण्यासाठी मला कुठलाही मंत्री दिल्लीला गेलेला महाराष्ट्रातून मी पाहिलेला नाही आणि ऐकलेलं पण। सोयाबीन असेल, कांदा असेल, ही सगळे या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याचं कंबरडं मोंड्याचं पाप जर कोणी केलं असेल तर आजच्या तत्कालीन ट्रिपल इंजिन खोके सरकार आणि केंद्र सरकारने केलं। थोडंसं वास्तवतेवर बघूया। आज राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न इतके गंभीर आहेत, आपण त्याची चर्चा का नाही कधी करत? दुधाचा भाव शेतकऱ्याला परवडतंय का? कांद्याला भाव मिळत नाहीये, निर्यात बंद आहे, ह्या प्रश्नांवर कधी तुम्ही मला प्रश्न विचारता? ही जी दडपशाही आहे, गरीब कष्ट करणाऱ्यांवर जो अन्याय करणारं हे सरकार आहे। तुम्ही बघताय गेले जवळपास वर्ष झालं शेतकरी दिल्लीत आंदोलन करतायत। कांद्याची परिस्थिती तुम्ही बघताय, रडकुंडीला आलेला आहे, आणि या राज्यामध्ये, देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठे होत आहेत तर त्या आपल्या महाराष्ट्रात होत आहेत। मग 6,000 रुपये ते देतात, आम्ही हमी भाव देतो, डबलिंग ऑफ इन्कम, हे सगळं झालं असतं तर आत्महत्या का केल्या असत्या या शेतकऱ्यांनी? कधीतरी महाराष्ट्र सरकारच्या वतीने कोणी दिल्लीला जाऊन न्याय मागितलाय का याच्यासाठी? तर कधीच नाही। आघाडीचे नियम, कायदे, त्यांचे पालकमंत्री पद, सीट, ह्याच्यासाठी सगळे दिल्लीला जातात, पण तुमच्या आणि माझ्या सुखदुःखासाठी, या राज्याच्या नागरिकांच्या कष्टासाठी कोणीही दिल्लीला जात नाही आणि कुठलेही निर्णय घेत नाही। पार्लमेंटमध्ये माझं आणि अमोलदादांचं निलंबन कशावरनं झालं? ह्याच्यावरनं तर झालं, कांद्याला हमी भाव मिळावा आणि निर्यात बंदी उठावी ह्याच्यासाठी तर आम्ही लढत होतो दिल्लीत। तर आम्हाला तिथून हद्दपार केलं, आम्हाला दोघांना निलंबित केलं पार्लमेंटमधून। तर ही दडपशाही नाही तर काय? मला बारामतीकरांना इथे भाषण करायलाच पाठवलंय, चहा प्यायला नाही पाठवलं।